इयत्ता 4थीतील मंथन परीक्षेतील गणित विषयातील पहिला घटक म्हणजे संख्याज्ञान आणि संख्याज्ञानातील पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यावर आधारित असलेला पहिला व्यवसाय क्रमांक 1. त्याचे आज आपण प्रत्येक उदाहरण आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे 74,328 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? 74,328 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय? तर इंग्रजीमध्ये 74,328. आता या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. म्हणजे देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे कोणते? तर आपले मराठीतले 1 2 3 4 अंक. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय? तर इंग्रजी अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह विचारलेले आहेत. मग हा पहिला प्रश्न आहे की 74,328 आता या पद्धतीने लिहितात. मग पर्याय कुठे आहे? 74,328 तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे उत्तर, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर. पुढचा प्रश्न बघा. 2. खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली आहे? आता प्रश्न काय म्हणतोय? 5 अंकी संख्या. 5 अंकी संख्या किती आहेत पाहूया अगोदर. 1 2 इथं 5 अंकी आहे, इथं 5 अंकी संख्या आहे, ही 5 अंकी संख्या नाही, ही 5 अंकी संख्या आहे. म्हणजेच क पर्याय नाही. आता क पर्याय कट झाला आपला. मग पर्याय इथं काय आहे? अ पर्याय 5 अंकी आहे, पण इथं आंतरराष्ट्रीयमध्ये आहे की देवनागरीमध्ये आहे? तर देवनागरीमध्ये आहे, म्हणजे हाही पर्याय कट झाला. ब पर्याय मध्ये जाऊया. ब पर्यायामध्ये इथं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत, म्हणजे ब पर्याय 1 आणि राहिलेला पर्याय ड. ड मध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत, म्हणजेच ब आणि ड पर्याय कुठे आहे? मग फक्त क ड अ ब क लिहिलेला आहे आणि 4 नंबर आहे फक्त ब ड, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे दुसऱ्या गणिताचं उदाहरण आहे. प्रश्न 3. खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली अयोग्य जोडी कोणती? अयोग्य. लक्षात ठेवायचे कोणता प्रश्न शब्द? तर अयोग्य. अयोग्य म्हणजे काय? चुकीची. चुकीची जोडी कोणती आहे असं विचारलेलं आहे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह. आता इथं बघा 77,407 देवनागरीमध्ये आहेत, पुढे आहेत 77,407 हे आंतरराष्ट्रीयमध्ये आहे, ही योग्य जोडी आहे. पुढे ब पर्याय 12,050 देवनागरीमध्ये, 12,050 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये, ही योग्य जोडी आहे. पुढे क 6,480 आणि इथं आहे 6,840, म्हणजे ही ही देवनागरी शब्द संख्या आहे, ही आंतरराष्ट्रीय आहे, परंतु लिहिताना मात्र अंकामध्ये बदल केलेला आहे, म्हणजे अयोग्य जोडी आहे. पुढे आहे 17,327 आणि इथं लिहिलेलं आहे 72,371, म्हणजे इथं सुद्धा ही अयोग्य जोडी आहे. क आणि ड, उत्तर क ड कुठं आहे? तर फक्त क ड पर्याय क्रमांक 1 ह्या तिसऱ्याचं उत्तर येईल. पुढे आहे 4था प्रश्न. खालील संख्यामधील एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेले आहेत? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय? तर इंग्रजी अंक. आता बघा, आता शोधा. ही इंग्रजी अंक आता लिहिलेली आहे 1. देवनागरी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, देवनागरी संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. किती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत? 1. या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी दोन्ही मध्ये लिहिलेली संख्या आहे, म्हणून ही घेता येणार नाही. 1 2 3 4 एकूण संख्या किती आहेत? 4. मग आता पर्याय किती येणार? 3 नंबर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे 5वा.
4305 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिली आहे? 4305 ही संख्या योग्य पद्धतीने लिहिलेली कोणती संख्या आहे ती शोधायचं आहे आपल्याला. बघूया. पहिला पर्याय काय म्हणतोय? 40 शतक आणि 305. 40 शतक 305 एकक. आता 40 शतक म्हणजे काय? 40 गुणिले शतक म्हणजे 100. याचं उत्तर काय येणार आहे मग? 4 एके 4 आणि शून्य किती आहेत? 1 2 3. 3 शून्य म्हणून 3 शून्य. वर किती आहेत? 305 एकक आहेत. मग 300 एकक 305 मांडणी केली आणि यांची बेरीज करूया. 5 0 3 4. 4305 या ठिकाणी बघा 4305 ही संख्या कोणत्या पर्यायात विचारलेली आहे? म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर सापडले आपल्याला. पुढे जायची गरज नाही आपल्याला. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शतक म्हणजे 100. 40 शतक म्हणजेच काय? तर 4000 होतात. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. 430 शतक म्हणजे 430 गुणिले शतक म्हणजे 100 यांचा गुणाकार करून आपल्याला काय करावं लागेल? नंतर बेरीज करावं लागेल. आपण तेही बघूया एकदा. 430 गुणिले शतक म्हणजे 100 यांचा गुणाकार काय येणार आहे? 43 गुणिले 1 43. 1 2 3 शून्य म्हणजे 3 शून्य लिहिले आणि पुढे आहे 5 एकक म्हणजे 5 एकक मांडणी केली. अधिक केलं तर 5 0 0 3 4. तर ही संख्या झाली एकक दशक शतक हजार 10,000 43,005. आणि आपल्याला पाहिजे किती? 4305.